जय शिवराय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. मित्रांनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुम्ही कशा प्रकारे तुमचा गुगल डायलर जो आहे तो थोडा चेंज झालेला आहे. बऱ्याच जणांच्या मोबाईलमध्ये हा प्रॉब्लेम आलेला आहे, पण ज्यांच्या फोनामध्ये गुगल डायलर नाही, की ज्यांच्या सगळं फोनाचं सिस्टम आहे किंवा जो काही फोनाची कंपनी आहे त्या फोनाचा सिस्टम आहे, पण ज्यांच्या फोनामध्ये गुगल डायलर आहे, जसं की माझा मोटो असेल, ओप्पो असेल, सगळ्या फोनामध्ये गुगल डायलर असतंच. पण व्यतिरिक्त जर कधी त्याला तुमचा अपडेट आलेला असेल किंवा कॉलर थीम जर चेंज झालेली असेल तर ते बघायला सुद्धा फार जास्त वेगळं आहे, कारण त्याच्यावरती मोठं म्हणजे सगळे आयकॉन मोठे मोठे आलेले एंड कॉलचे सगळे. तर ते कसं ठीक करायचं हे मी तुम्हाला आज व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे फीचर तुम्हाला आवडतं का नाही एवढं मात्र नक्की कमेंट करून सांगा, कारण हे फीचर आलं म्हणून बरेच जण नाराज आहेत की डिझाईन का बरं चेंज केली. तर व्हिडिओ जर आवडला तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर आपण आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूया. स्टेप बाय स्टेप बघा संपूर्ण व्हिडिओमध्ये. सगळ्यात मित्रांनो, तुम्हाला इथं तुमचं सेटिंग हे ऍप्लिकेशन ओपन करायचंय. यामध्ये तुम्हाला खाली जायचंय. खाली तुम्हाला दिसेल इथं ऍप्स, हे ऍप्सवरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता यामध्ये तुम्हाला फार जास्त म्हणजे मी आता नेमकंच ते अपडेट अनइन्स्टॉल केलं त्यामुळे माझे दिसणार नाही, पण यावरती तुम्हाला सी ऑल 122 ॲपवरती क्लिक करायचं आहे. आणि जर का तुम्हाला सर्चचं ऑप्शन असेल तर तुम्ही इथं सर्च सुद्धा करू शकता. त्यानंतर तुम्हाला इथं खाली स्क्रोल करायचं. त्यानंतर तुम्हाला इथं दिसेल फोन 57.00 MB फोन पेच्यावरती, ते यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला भरपूर काही दिसेल, नोटिफिकेशन, परमिशन, स्टोरेज अँड कॅश, मोबाईल डाटा, युजेस, स्क्रीन टाइम. तर यावरती तुम्हाला सगळ्यात आधी काय करायचं आहे, याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला इथं वरती एक बॉक्स दिसेल आणि त्याचा ॲरो दिसेल. हे बघा तुम्हाला इथे दिसतंय, हे बघा तुम्हाला इथे दिसत असेल. तर मी आता नेमकंच माझ्याला सुद्धा ते अपडेट आलं, कारण माझं डायलर हे जे आहे हे गुगल डायलर आहे. तुम्ही इथं बघू शकता, हे बघा माझं पण गुगल डायलर आहे, पण माझं एकदम सिंपल प्रकारे झालेलं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, आता मी अनइन्स्टॉल केलेलं आहे म्हणून मला 3 डॉट येत नाही. तुम्हाला या ठिकाणी काय होईल, एक 3 डॉट येईल. तर 3 डॉटवरती तुम्हाला क्लिक करून अनइन्स्टॉल अपडेटवरती जागायचं आहे. त्याला खाली एकच ऑप्शन आहे, 3 डॉटला दाबल्यानंतर अनइन्स्टॉल अपडेट. अनइन्स्टॉल अपडेट केल्याच्या नंतर तुमचं गुगल डायलर जे आहे ते एकदम पहिल्यासारखं होऊन जाईल. असं तर चॅनल मात्र सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय शिवराय.